हो दे व्हायरल मध्ये आता आपण काही एंटरटेनिंग इंटरेस्टिंग असे व्हायरल व्हिडिओज पाहूया। जेट सूटमुळे माणसाला पक्षासारखे पंख लागले। माणूसही आता हवेमध्ये पक्षासारखा उडू लागलाय। जेट इंजिनवाला सूट परिधान करून थेट विमानांची स्पर्धा सुरू आहे। फ्रान्सच्या हवाई दलाच्या कसरत करणाऱ्या विमानांसोबत जेट सूट परिधान केलेल्या रॉसी, विन्सेंट आणि फ्रेड या तिघांनी आकाशामध्ये स्पर्धा लावली। हे कमी की काय, विमानांसोबत त्यांनी कसरती सुद्धा केल्या आणि त्याचाच हा व्हिडिओ जबरदस्त हिट झालाय। आकाशात माणसांनी विमानांची लावलेली ही स्पर्धा लक्षवेधी ठरतीये। पक्ष्यांच्या जगातही जोडीदारीण शोधणं सोपं नाही बरं का। अमेझॉनच्या सदाहरित वनांमध्ये सापडणाऱ्या रायफल बर्डलाही जोडीदारीण मादी शोधण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागते। विणीच्या हंगामापूर्वी या रायफल बर्ड मादीला आकर्षित करण्यासाठी चक्क गाणं गावं लागतं। गाणं गाऊनही मग तो छान निळा कंठ मादीला दाखवतो। एवढं करून सुद्धा डाळ शिजत नाही म्हटल्यावर महाशय मादीला नाचून दाखवतात। अनेकदा हाच फंडा कामी येत असतो, पण बऱ्याचदा यश मिळत नाही। जर मादीनं नाकारलं तर भाऊ मनाला लावून न घेता दुसरीकडे मोर्चा वळवतो। छप्पन्न इंचांची छाती दाखवणारी माणसं तुम्ही कदाचित पाहिली असतील, पण पक्ष्यांमध्ये सुद्धा असे महाभाग असतात। उत्तर अमेरिका खंडात सेज गॉसेस नावाचा कोंबड्याच्या प्रजातीतला पक्षी आढळून येतो। हा रानटी पक्षी माद्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या समोर छाती फुगवतो। जवळपास स्वतःच्या आकाराएवढीच तो छाती फुगून दाखवतो। इतकंच नाही तर त्यांना आकर्षित करण्यासाठी तो आवाजही काढतो। सेज गॉजेस फक्त एका मादीसोबत राहत नाही, तर एकाच वेळेला तो अनेक माद्यांसोबत राहतो। कधी कधी माद्यांसाठी त्यांच्यात भांडणही होत असतं। अमेरिकेमधल्या युटा आणि कोलोराडो या प्रांतांमध्ये हा पक्षी प्रामुख्याने आढळतो। गाण्याची आवड असलेले अनेक जण तुम्ही पाहिले असतील, पण गाण्याची आवड असलेला हा एक कुत्रा आता समोर आलेला आहे। हा कुत्रा एका लहान मुलासोबत खेळतोय। या कुत्र्याला गाण्याची लहर आली आणि मग काय, कुत्र्यानं घरातला पियानो उघडला आणि सूर लावायला सुरुवात केली। या कुत्र्यानं पियानोवर चांगला सूरही लावल्याचं पाहायला मिळतंय। कुत्रा नेमका गातोय का रडतोय हेच कळत नाहीये। तुम्ही आतापर्यंत अनेक प्राण्यांच्या शर्यती पाहिल्या असतील, पण परदेशात चक्क सशांच्या अडथळ्यांच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं। सशांच्या या स्पर्धांना मोठा प्रतिसादही मिळत असतो। सशांचे मालक आपापल्या पाळीव सशांसह या स्पर्धेत मोठ्या हौसेनं सहभागी होत असतात। स्पर्धा जिंकणाऱ्या ससोबाला भली मोठी ट्रॉफी देखील दिली जाते।
cheer her on. There we go, the bridge. She's halfway through, come on, she needs some more encouragement to make it to the end. Cheer her on to the end. She really loves jumping. And she's off. Oh, she's... Dude, that was so cool. ट्रेडमिल चालून हाय जम्प करणं आणि पुन्हा ट्रेडमिलवर बॅलन्स साधणं सोपं नसतं, पण या तरुणानं ते लीलया साध्य केलंय. ट्रेडमिलवरून खाली उडी मारून दुप्पट वेगानं वरती आला तरी ट्रेडमिलवर तो सहजपणे चालताना दिसतोय. असाच प्रयत्न त्याच्या शेजारी असलेल्या महिलेनं देखील केला, मात्र तिला तो पूर्णपणे जमला नाही. मात्र हे जे काही आहे ते कमाल आहे, अशा प्रतिक्रिया आता नेटकरी देत आहेत. Dude, that was so cool. I got it. I got it. We're good. Okay. I can't go backwards. No. No. इराणमध्ये 5 तरुणींनी डान्स करतानाचं रील पोस्ट केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. इस्लाममध्ये महिलांनी सार्वजनिकपणे नाचणं हराम असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच ही कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर देशभरात या कारवाईचा निषेध होतोय. तरुणींनी आपला डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. गर्दीच्या वेळेला ट्रेन असो किंवा बस, त्या दोन्हीमध्ये सीट पकडण्यासाठी अनेक जण जीवतोड प्रयत्न करत असतात. तसे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. भारतात तर या गोष्टी खूपच नॉर्मल आहेत, मात्र परदेशातही सीट पकडण्यासाठी या व्यक्ती जे काही करतात हे पाहून सगळीकडे सारखीच माणसं राहतात यावर विश्वासही बसतो. आता या व्हिडिओमध्ये दिसणारा हा व्यक्ती खिडकीमधल्या इतक्या पातळ आणि बारीक अशा गॅपमधनं देखील अतिशय आरामात जाऊन आपली जागा पकडताना दिसतोय. आणि ही व्यक्ती काहीशी बारीक असल्या कारणामुळे त्याला ते लीलया जमतंय हे देखील दिसतंय. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेतल्या वातावरणामध्ये सातत्यानं बदल होत आहे. कधी हिमवादळ येत आहे, कधी जबरदस्त पावसाचा सामना करावा लागतोय. अशातच अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील वीज पडतानाचा एक भयंकर असा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा येईल. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यातलं लहान मूल मात्र कायमच असतं. वेळ मिळताच ते लहान मूल बाहेर देखील येत असतं आणि ते कसं हे हा व्हिडिओ पाहून लक्षात येईल. लहानपणी सगळ्यांनाच आवडणाऱ्या बेडूकुड्या या व्यक्तीनं सुद्धा मारल्या, मात्र त्यातही आपली कल्पकता वापरून त्यानं हुबेहूब बेडकासारखी सावली तयार केली. त्याच्या या हुशारीवर व्हिडिओ पाहणारे सगळेच त्याचं कौतुक करतायत. स्पायडरमॅनचं आकर्षण कुणाला नाही. स्पायडरमॅन प्रमाणे आपल्याला सुद्धा भिंतींवर चालता यावं अशी अनेकांची इच्छा असते. व्हिडिओमध्ये दिसणारा या स्पायडरमॅननं केवळ वेशभूषाच स्पायडरमॅन सारखी केलेली नाही, तर वॉक सुद्धा स्पायडरमॅन सारखाच केलाय आणि तोही चालत्या बसवर. त्याच्या या कौशल्याचं नेटकरी मनापासून कौतुक करतायत. अनेकदा रस्त्यावर किंवा मॉल बाहेर अनेक जण अंगाला सोनेरी किंवा चंदेरी रंग लावून पुतळ्याप्रमाणे बसलेले दिसत असतात. त्यांच्या या स्थितप्रज्ञतेचं लोकांकडनं कौतुक होतं. त्यांच्या या कलेसाठी त्यांना पैसे देखील मिळतात. असाच एक मानवी पुतळा
या बेंचवर बसल्याचं दिसतंय. तो त्याचं कामही व्यवस्थित वठवतोय. मात्र तितक्यात तिथं आलेल्या या गोंडस मुलानं त्याची स्थितप्रज्ञता मोडली आहे. त्याचा मिठी मारण्याचा गोड आग्रह काही त्याला मोडवला नाही आणि क्षणभरासाठी का होईना त्यानं आपलं बेरिंग सोडलं आणि त्या लहानग्याला मिठी मारली. मांजर आणि कुत्रा हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. मांजर दिसलं रे दिसलं की कुत्रे त्यांच्यावर झडप घालतात, तर मांजरं सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन पळून जात असतात. इथे मात्र जरासं वेगळं चित्र दिसतंय. मांजर दिसताच ही छोटी छोटी कुत्र्याची पिलं एखादं खेळणं असावं अशा पद्धतीनं त्याच्या भोवती जमा होत आहेत आणि त्याचे लाड करतायत. मांजर अगदी हैराण होतंय, पण ही पिल्लं काही तिचा पिछा सोडायला तयार नाहीयेत. या दोघांची ही मस्ती कोणाच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटवेल. कुत्रा सगळ्यात जास्त आज्ञाधारक प्राणी आहे. त्याला जशी आज्ञा केली जाते तो त्याचं पालनही करतो. मात्र या व्हिडिओमध्ये या कुत्र्याला त्याची छोटी मैत्रीण कंपनी देतीये. कुत्र्याला मिळालेल्या आज्ञेचं ती देखील पालन करतेय. एरवी माणसांना कॉपी करणाऱ्या कुत्र्याला इथं त्याची मैत्रीण कॉपी करताना दिसतेय. दोन छोट्या दोस्तांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय. Sit. Sit. Down. Roll over. Twist. Down. कुत्र्याच्या आज्ञाधारकपणाचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहताना येतो. एक बाबा आपल्या लहान लेकाला शेकहँड करायला शिकवतोय. बाळाच्या समोर तो हात करतोय, पण जसा तो हात पुढे करतो त्याचा कुत्रा येऊन शेकहँड करून जातो. कारण हे ट्रेनिंग त्याला देखील मिळालंय. आता आपल्या लहान दोस्ताला हे शिकवण्यासाठी तोही बाबाला मदत करताना दिसतोय. कुत्र्याची ही शिकवणी नेटकऱ्यांना जाम आवडली आहे. रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा असं कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी माणसं काही ऐकत नाही. मात्र पक्षी बघा, अगदी शिस्तीत झेब्रा क्रॉसिंगवरनच रस्ता क्रॉस करताना दिसतोय. एका कारच्या डॅशकॅम मध्ये हा व्हिडिओ चित्रित झालाय. फास्टफूडच्या या जमान्यात केवळ माणसांनाच सगळ्या सुविधा का मिळाव्यात? पक्ष्यांनाही कधीतरी फास्टफूड खावंसं वाटतंच की. आता हा समुद्री गरुड पहा, तो आलाय समुद्रात शिकारीसाठी, पण आधीच बोटीत पकडलेले मासे पाहून त्याला मेहनत करण्याचा आलाय कंटाळा आणि आयत्या मिळालेल्या माशावर त्याला ताव मारायचा आहे. झटपट कोणत्याही मेहनतीशिवाय त्याला हे फास्ट फूड मिळालेलं आहे. आई आपल्या मुलांसाठी कुणाशीही भांडायला भिडायला तयार असते. अशीच ही मांजर आपल्या पिलाचा जीव धोक्यात असल्याचं पाहून या धिप्पाड कुत्र्याशी देखील भिडतीये. पिलाच्या संरक्षणासाठी ती त्याला चक्क पळवून लावतीये. मांजरीच्या या धाडसाचं नेटकरी कौतुक करतायत. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते आणि यासाठी वधू आणि वर दोन्हींकडनं प्रयत्न सुरू असतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातला असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात लग्न मंडपामध्ये स्टंट करताना नवरीचा अपघात होतो आणि ज्यामुळे तिला थेट रुग्णालयात न्यावं लागतं. हा व्हिडिओ पाहून जो तो आश्चर्यचकित झालाय. लग्नाच्या फोटोशूटमध्ये वर आणि वधू स्पार्कल गनसह पोज देताना दिसतात. दोघेही पोजच्या तयारीत स्पार्कल गन ऑन करतात. त्यावेळेला वधूच्या हातातील गनचा अचानक स्फोट होतो आणि तिच्या चेहऱ्यावर आगीचा मोठा लोळ आदळतो. त्यावेळेला अतिशय घाबरलेली वधू पटकन हातातली बंदूक फेकून देते आणि वेदनेनं किंचाळत असते. यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे हे असे प्रयोग करण्याआधी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
मेक्सिकोमध्ये हॉट एअर बलूनमधनं हवेत उडणाऱ्या प्रवाशांसोबत एक भयंकर दुर्घटना घडली. हॉट एअर बलून हवेत असतानाच त्याला आग लागली आणि त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळतेय. या दुर्घटनेचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. होऊ दे व्हायरलमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.